आज पाऊत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी। त्याच्यासाठी आपल्याला 250 ग्राम कारले घ्यायचे। त्याच्यावरचे जे टोक असतात ना ते काढून घ्यायचे, म्हणजे करवडपणा कमी होतो। त्याच्यानंतर बारीक बारीकशे एकदम पातळ त्याचे काप करून घ्यायचे। एखादं मोठी जर बी असेल ते काढून घ्यायची। चिमूटभर हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला 10 मिनिटासाठी मिसळून बाजूला ठेवायचं। त्याच्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, खोबर घालायचं आहे आणि घालायचं आहे डाळवं। याला छान कलर आला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि आलं। हे सगळं घालून याला छान परतून घ्यायचं। खूप लालसर करायचं नाही। या पद्धतीचं थोडंसं लालसर झालं की आपण काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये थंड करून याचा मसाला तयार करून घेऊ। आता उर्वरित तेलामध्ये या पद्धतीने हे काप आपल्याला एकदम छान असे पिळून घ्यायचे, म्हणजे करवटपणा याचा निघून जातो। आणि या तेलामध्ये हे घालून घ्यायचे। एक 70 ते 80% इथं शिजल्या जातात। एक 5 मिनिटासाठी शिजू देऊता। त्याच्यानंतर उर्वरित तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा घालून घ्यायचा। छान याला कलर आला की मिरची पावडर आणि मसाला घालायचा। त्याच्यानंतर जे काप आपण तयार करून ठेवले ना ते काप याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मीठ घालायचं चवीपुरतं आणि घालायचं आहे पाणी। पाणी अजिबात थंड घालायचं नाही, याच्यामध्ये गरम घालायचं। मी मसालासुद्धा घालून घेतलेला आहे। गरम पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला चिंच घालायची आहे, म्हणजे चिंचेचं पाणी, थोडंसं गूळ घालायचं। वरून घालायची आहे कोथिंबीर आणि घालायचं आहे धने पावडर। हे सर्व झाल्याच्या नंतर छान याला मिसळून घ्यायचं। 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं। तयार आहे भाजी। आज पाऊत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी। त्याच्यासाठी आपल्याला 250 ग्राम कारले घ्यायचे। त्याच्यावरचे जे टोक असतात ना ते काढून घ्यायचे, म्हणजे करवडपणा कमी होतो। त्याच्यानंतर बारीक बारीकशे एकदम पातळ त्याचे काप करून घ्यायचे। एखादं मोठी जर बी असेल ते काढून घ्यायची। चिमूटभर हळद घालायची, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याला 10 मिनिटासाठी मिसळून बाजूला ठेवायचं। त्याच्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत, खोबर घालायचं आहे आणि घालायचं आहे डाळवं। याला छान कलर आला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि आलं। हे सगळं घालून याला छान परतून घ्यायचं। खूप लालसर करायचं नाही। या पद्धतीचं थोडंसं लालसर झालं की आपण काढून घेऊ आणि मिक्सरमध्ये थंड करून याचा मसाला तयार करून घेऊ। आता उर्वरित तेलामध्ये या पद्धतीने हे काप आपल्याला एकदम छान असे पिळून घ्यायचे, म्हणजे करवटपणा याचा निघून जातो। आणि या तेलामध्ये हे घालून घ्यायचे। एक 70 ते 80% इथं शिजल्या जातात। एक 5 मिनिटासाठी शिजू देऊता। त्याच्यानंतर उर्वरित तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा घालून घ्यायचा। छान याला कलर आला की मिरची पावडर आणि मसाला घालायचा। त्याच्यानंतर जे काप आपण तयार करून ठेवले ना ते काप याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मीठ घालायचं चवीपुरतं आणि घालायचं आहे पाणी। पाणी अजिबात थंड घालायचं नाही, याच्यामध्ये गरम घालायचं। मी मसालासुद्धा घालून घेतलेला आहे। गरम पाणी घालायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला चिंच घालायची आहे, म्हणजे चिंचेचं पाणी, थोडंसं गूळ घालायचं। वरून घालायची आहे कोथिंबीर आणि घालायचं आहे धने पावडर। हे सर्व झाल्याच्या नंतर छान